नमस्कार मित्रांनो, बातमीची स्टोरी खरी आणि भारी या आपल्या YouTube चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, आजचा विषय पैशाच्या पावसाचा अर्थात उमेदवाराच्या निवडणूक खर्चाचा। निवडणूक लढवणं आणि ती जिंकून येण्यासाठी पैसा हा सर्वात मोठा फॅक्टर झालाय। उमेदवार चांगला होता पण पैशाने कमी पडला असं आपणही सहज म्हणून जातो। खासदारकीपासून अगदी ग्रामपंचायत निवडणुकीपर्यंत अनेक उमेदवारांकडून अक्षरशः पाण्यासारखा पैसा खर्च केला जातो। त्याला कोणताही पक्ष अपवाद राहिलेला नाही, हे सध्याचं वास्तव आहे। उमेदवारांना निवडणुकीत किती पैसा खर्च करायचा याची निवडणूक आयोगाने एक मर्यादा ठरवलेली असते। लोकसभा, विधानसभा, महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी खर्चाची ही मर्यादा किती असते? प्रचाराचा कोणताही खर्च म्हणजे एखादा झेंडा किंवा कपभर चहाचा खर्चही आयोगाला सादर करावा लागतो। आयोगाच्या नियमात बसून उमेदवार अधिकृत खर्च दाखवतोही, पण प्रत्यक्षात उमेदवाराचा छुपा खर्च कितीतरी पटीने अधिक असतो। हा खर्च नेमका किती असतो या प्रश्नांची उत्तरं माझ्या पत्रकारितेच्या अनुभवातून आजच्या व्हिडिओत आपण उलगडणार आहोत। त्यासाठी मित्रांनो, व्हिडिओ संपूर्ण पहा। असेच अभ्यासपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। निवडणुकीला उभे असलेल्या प्रत्येक उमेदवाराला त्याचा रोजचा खर्च निवडणूक आयोगाला द्यावा लागतो। प्रचारासाठी वापरला जाणाऱ्या साहित्यासह गाड्या, मांडव, स्पीकर, जाहिराती, नाश्ता, जेवण या प्रत्येक गोष्टीचे बाजारातील दरही निवडणूक आयोगाकडून त्यासाठी जाहीर केले जातात। अगदी किरकोळ म्हणजे एक झेंडा आणि त्याला लागणारा छोटा बांबू याच्या किमतीही ठरलेल्या असतात। प्रचारादरम्यान कोणाला साधा वडापाव आणि चहा दिला किंवा जेवण दिलं तर त्याचाही खर्च द्यावा लागतो। आयोगाच्या हिशोबात वडापावला 15 रुपये तर चहाला 10 रुपये दर लावला जातो। शाकाहारी जेवण 80 रुपये तर नॉनव्हेज साठी सुमारे 200 रुपयांचा दर आहे। हे सगळे दर लक्षात घेऊनच उमेदवारांना रोजचा खर्च सादर करावा लागतो। निवडणुकीचा सगळा खर्च आयोगाने ठरवून दिलेल्या मर्यादेत करावा लागतो। त्यामुळे उमेदवारांच्या खर्चाची ही मर्यादा नेमकी किती असते हे आपण पहिल्यांदा पाहू। त्यानंतर खरा खर्च किती केला जातो हे जाणून घेऊ। देशातली सगळ्यात मोठी निवडणूक असलेल्या लोकसभेला प्रत्येक उमेदवाराला 95 लाख रुपये खर्च करण्याची मुभा आहे। 2022 पूर्वी खर्चाची ही मर्यादा 70 लाख होती। 1999 पर्यंत 15 लाख, तर देशाच्या पहिल्या निवडणुकीत खासदारकीच्या निवडणुकीसाठी खर्चाची मर्यादा केवळ 25,000 रुपये होती। महागाईनुसार ही रक्कम सातत्याने वाढवली जाते बरं का, पण प्रत्येक वेळेस ती कमीच असल्याची तक्रार उमेदवार करत असतात। राज्यात आमदारकीच्या निवडणुकीसाठी पूर्वी 28 लाख रुपयांच्या खर्चाची मर्यादा होती, पण ती आता 40 लाखांवर गेली आहे। आपल्या महापालिकेत नगरसेवकाची निवडणूक लढवण्यासाठी पालिकेतील सदस्य संख्येनुसार 5 ते 10 लाख रुपये खर्चाची मर्यादा आहे। जिल्हा परिषद निवडणुकीसाठी निवडणूक विभागानुसार 4 ते 6 लाख आणि पंचायत समितीसाठी 3 ते 4 लाखांच्या खर्चाला मुभा आहे। थेट नागरिकांमधून निवडून येणाऱ्या सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी ग्रामपंचायतीच्या सदस्य संख्येनुसार 50,000 ते 1.25 लाख रुपये खर्च करता येतो, तर ग्रामपंचायत सदस्याच्या निवडणुकीसाठी 25 ते 50,000 रुपये निवडणूक खर्चाची मर्यादा आहे। निवडणुकीसाठी खर्चाची मर्यादा आपण पाहिली, पण खरंच उमेदवार याच मर्यादेत खर्च करतात का? तर या प्रश्नाचं उत्तर नाही असं आहे। कारण निवडणूक आयोगाला दाखवला जाणारा खर्च आणि प्रत्यक्षातील छुपा खर्च यात कित्येक पटीचा फरक असतो। हे वास्तव कोणताही उमेदवार नाकारणार नाही। उमेदवारीच्या खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाची मोठी यंत्रणा कार्यरत असते। अगदी व्हिडिओ शूटिंगचं एक पथकच उमेदवारासोबत असतं। विक्री कर, आयकर विभागाच्या यंत्रणा, भरारी पथक असं सारं काही असतं, पण या साऱ्यांच्या कचाट्यातून अनेक उमेदवार सही सलामत सुटतात। आयोगाला कागदोपत्री खर्च दाखवण्यासाठीच खर्चाची मर्यादा राहिली असल्याचं वास्तव आहे। उमेदवार आणि जवळचे कार्यकर्ते हे कधीच नाकारणार नाहीत। उमेदवार नक्की किती पैसा खर्च करतो हे आता आपण पाहूयात।
एक साधं उदाहरण पाहू. शहराजवळच्या ग्रामपंचायती निवडणुकांमध्येही सध्या लाखोंचा खर्च केला जातोय. सरपंच पदासाठी 50,000 ते 1.25 लाखांची मर्यादा आहे. पण निवडणूक काळात कार्यकर्त्यांचं रात्री धाब्यावरचं बिलही त्याच्यापेक्षा जास्तच असतं. पालिकांमध्ये नगरसेवकाच्या निवडणुकीत खर्चाचा हा आकडा आणखी चक्रावून टाकणारा आहे. 5 ते 10 लाखांची खर्चाची मर्यादा असलेल्या पालिकांच्या निवडणुकीत अनेक जण 1 कोटीपासून 5 कोटीपर्यंतचा खर्च करत असतात. आमदारकीच्या निवडणुकीत खर्चाची मर्यादा 40 लाखांपर्यंत आहे. पण आमदार होण्यासाठी होऊ दे खर्च म्हणत काही जण तब्बल 5 कोटीपासून 25 कोटीपर्यंतचा खर्च करतात. मोठा विभाग आणि मतदारांची संख्या जास्त असल्यानं खासदारकीच्या निवडणुकीसाठी 95 लाखाची मर्यादा आहे. अशा या निवडणुकीत लाखात नव्हे तर कोटीतच खर्च होतो. आकडा पाहून नक्कीच तुम्हाला चक्कर येईल. पण काही उमेदवार 10 कोटीपासून तब्बल 100 कोटीपर्यंत बेफाम खर्च करतात. हे सगळे आकडे माझ्या मनचे नाहीत, तर गेल्या काही वर्षात झालेल्या निवडणुकांमधून ते पुढे आले आहेत. मुळात देशात निवडणुकांचा अधिकृत खर्चच वाढत चाललाय. 2019च्या लोकसभा निवडणुकीत 60,000 कोटी रुपयांचा खर्च झाला होता. तेव्हाच ही निवडणूक जगातली सर्वात महागडी निवडणूक ठरली होती. आता लोकसभेच्या निवडणुकीसाठी तब्बल सुमारे 1.25 लाख कोटी रुपयांच्या खर्चाचा अंदाज आहे. त्यात उमेदवारांच्या अशा अनधिकृत आणि बेफाम खर्चाचा समावेश नाही. निवडणुकीत खर्च होणाऱ्या या रकमेतून देशात अनेक योजना मार्गी लागू शकतात, हे खरं आहे. पण लोकशाहीसाठी निवडणुका आवश्यकच आहेत. उमेदवारासह राजकीय पक्षही निवडणुकांमध्ये पैशाचा चुराडा करत आहेत. हे का होतंय? त्यात मीही कुठे चुकतोय का याचा विचार मतदार म्हणून आपणही करायला हवा. कारण कोणत्याही धंद्यात लावलेले भांडवल नफ्यासह वसूल केलं जातं, हे प्रत्येकानं लक्षात ठेवलं पाहिजे. मित्रांनो, अशाच एका नव्या बातमीच्या नव्या स्टोरीसह आपण पुन्हा भेटूयात. धन्यवाद.